लवकर या ठिकाणी संपर्क साधा। सूरज पाटीलच्या गाडीची चावी ज्याच्यामध्ये बॉल आहेत आणि ते बॉल या ठिकाणी गरज आहे। तर याच दरम्यान आपण पाहतोय आगमन होतंय सन्माननीय अशोक शेठ पाटील माजी सरपंच आणि राम शेठ पाटील साहेब यांचं आगमन होतं आणि त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया। यावर रामदादा पाटील आणि अशोकदादा पाटील माजी सरपंच आहेत तोंडरे गावचे समाजसेवक सन्माननीय रामशेठ पाटील आणि त्याचबरोबर अशोकदादा पाटील यांचं आगमन होतंय। तोंडरे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तसेच सुनीलदादा पाटील यांचंही आगमन झालंय, त्यांचंही आपण स्वागत करूया। तर आपण पाहतो व्यासपीठावरती येत आहेत तोंडरे गावचे समाजसेवक आणि माजी सरपंच रामदादा पाटील, त्याचबरोबर आपण पाहतोय त्यांच्या समवेत माजी सरपंच अशोक शेठ पाटील। या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तोंडरे प्रीमियर लीग आपण सध्या एन्जॉय करतोय। तोंडरे गावातल्या सर्व खेळाडूंना एकत्रित करून आज गावाच्या नावासाठी हे पूर्ण टीम पूर्ण खेळाडू आज एकजूट होऊन क्रिकेट खेळतात, अर्थात तोंडरे प्रीमियर लीग। तर तोंडरे प्रीमियर लीग साठी सर्वात मोठा सहकार्य राहिला आमच्या स्पर्धेसाठी, अर्थात सन्माननीय रामदादा पाटील माजी सरपंच तोंडरे यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं आणि त्याचबरोबर अशोक शेठ पाटील माजी सरपंच यांच्याकडून देखील 2,000चं आम्हाला देणगी स्वरूप प्राप्त झालंय। त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण पाहिलं सन्माननीय सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। सर्वांनी फार मोठं योगदान दिलं या आमच्या पूर्ण लीग साठी, त्या सर्व दानशूदात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तोंडरे प्रीमियर लीग सक्सेसफुल होण्यामागे या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे। मग रामदादा पाटील असतील, त्यानंतर आपण पाहिले अशोकदादा, वासुदेव शेठ पाटील आणि सर्व ग्रामस्थ, या सगळ्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया। तर याच दरम्यान गोरक्षनाथ पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूया। तो दोनों टीमला शुभेच्छा। विशाल द बेस्ट, बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। एक बड़ा मुकाबला सेमीफाइनल का मुकाबला होगा मैदान के ऊपर। तोंडरे प्रीमियर लीग सेमीफाइनल 8 टीमें ने हिस्सा लिया, उसके बाद 4 टीमें लौटी है मैदान के बाहर, इस लीग से बाहर हुई है, और उसके बाद 4 टीमें सुपर 4 में। उनमें से पहला मुकाबला अनवी 11 टावर ग्रुप वर्सेस परी 11 साई स्पोर्ट्स। मुकाबला बेहतर रहेगा, कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि ये मुकाबला बेहतरीन होगा। ये मुकाबला होने के बाद लंच ब्रेक होगा 1 घंटे का, उसके बाद सेकेंड सेमीफाइनल और मेगा फाइनल। ये बड़ा प्रतियोगिता आप देख रहे हैं तोंडरे प्रीमियर लीग आज फिर एक बार हर साल की तरह यस सेमीफाइनल का पहला मुकाबला। ये मुकाबला खत्म होने के बाद लंच ब्रेक होगा 1 घंटे का, उसके बाद फिर सेमीफाइनल फाइनल। यस लंच ब्रेक होगा ये मुकाबला होने के बाद। तो दोनों टीम को हम शुभकामना देते हैं। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है। यहां से अनवी 11 टावर ग्रुप टीम की सलामी जोड़ी बल्लेबाज संकेत पाटिल और आकाश पाटिल।
संकेत पाटिल एक ऐसे बल्लेबाज है, संकेत पाटिल जिन्होंने टुंड्रा प्रीमियर लीग की पहली बाइक जीतने का मान सम्मान मिला, वही बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर। तो गेंदबाज अजय पाटिल कप्तान की पहली गेंद लेग स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा और व्हाइट के साथ अकाउंट ओपन हुआ। बल्लेबाजी करते हुए अनबी 11 टावर ग्रुप। तो गेंदबाज तैयार इस समय गेंदबाजी के लिए कप्तान अजय पाटिल। सेमीफाइनल का मुकाबला डू और डाई। अच्छी गेंद, उतनी लाजवाब स्ट्रोक, शॉर्ट स्क्वायर लेग को बीट किया, गेंद जाएगी स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। ये खूबसूरत शानदार चौका। थैंक यू डी से संकेत पाटिल के बल्ले से पहला खूबसूरत चौका। रन संख्या 5 रन बगैर विकेट के नुकसान पर। टुंड्रे प्रीमियर लीग बेहतरीन प्रतियोगिता और आज इस लीग का आखिरी दिन, 3 दिन लगातार टुंड्रे प्रीमियर लीग का आयोजन देखें। आज लास्ट डे है और रन संख्या की बात करेंगे तो फुल स्कोर पहुंच चुका है स्कोर बोर्ड के ऊपर, 5 रन बगैर विकेट के नुकसान पर। गेंदबाज तैयार, फिर एक बार अच्छी गेंद, रन बनेगा शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग में, रन बनेगा एक के साथ रन संख्या पहुंची है 6 रन के ऊपर। सेमीफाइनल पहला मुकाबला, इस मुकाबले के बाद लंच ब्रेक, उसके बाद सेकंड सेमीफाइनल और फाइनल। चंद्रकांत शेठ बाबू पाटिल इनकी तरफ से 1000 रुपए का डोनेशन और नाना शेठ पाटिल इनकी तरफ से 1000 रुपए का डोनेशन, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। सभी का हम शुक्रिया अदा करेंगे। रामदादा पाटिल जिनकी तरफ से 11,000 रुपए डोनेशन और साथ साथ वासुदेव शेठ पाटिल इनकी तरफ से 5,000, सभी का हम शुक्रिया अदा करेंगे। सभी हस्तियों का, ग्रामस्थ मंडल टुंड्रे सभी ने बड़ा योगदान दिया और आज इसी वजह एक बड़ी प्रतियोगिता लीग समाप्त होती हुई, लास्ट डे और लास्ट के ही मुकाबले। और आज के खाने का इंतजाम नॉनवेज दाल मुंडी महेश शेठ पाटिल जिनकी तरफ से पूरे कमेटी को, पूरे खिलाड़ियों को और दर्शकों को नॉनवेज खाने की व्यवस्था। अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, ये वाइड गेंद और वाइड के साथ रन संख्या पहुंची 9 रन। बेहतरीन मुकाबला, सभी दर्शक मुकाबला एंजॉय करते हुए। एक तरफ है अनबी 11 टावर ग्रुप, अच्छी गेंद सामने खेला, फील्डर, मौका बन सकता है, कोई जरूरत नहीं थी खिलाड़ी को, बड़ी विकेट संकेत पाटिल को लौटना पड़ेगा। अब मैदान के बाहर बिग विकेट। माझी उरकून टाकली शादी, काही सांगू मेरी बर्बादी गे, काही सांगू मेरी बर्बादी गे, काही सांगू मेरी बर्बादी गे। तो पहला ओवर जारी है, अब तक गेंदे फेंक चुके इस ओवर में कुल मिला के 4, तो वाइड गेंदे 9 रन आए।
तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण सन्मानित करूया या ठिकाणी असलेले पाहुणे आणि त्यांचा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मानित केलं जाईल. स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करूया तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामशेठ पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं देणग्या स्वरूप आम्हाला प्राप्त झालं या तोंडरे प्रीमियर लीग साठी आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्पर्धेच्या वतीनं लीगच्या वतीनं आपण दादांना सन्मानित करूया. तर त्यांचा सन्मान होता आमच्या व्यासपीठावरती. नवनाथ पाटील यांच्या शुभाचे राम पाटील साहेबांचा सन्मान होतोय. प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि लीगचं मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही रामदादा पाटील यांचा सन्मान करतोय आमच्या व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान लागलं. 11,000 रुपयाचं देणग्या स्वरूप आम्हाला प्राप्त केलं. आणि त्याचनंतर आपण सन्मानित करूया तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक शेठ पाटील साहेब. आपण याबो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या माध्यमातून देखील तोंडरे प्रीमियर लीग साठी 2,000 रुपयाचं देणग्या स्वरूप आम्हाला त्यांनी प्राप्त केले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवनाथ पाटील यांच्या शुभाचे साहेबांचा सन्मान केला जातोय. तसेच माजी सरपंच सन्माननीय वासुदेव शेठ पाटील माजी सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील तोंडरे प्रीमियर लीगला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलंय. त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूया. तर वासुदेव शेठ पाटील साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय, ज्यांनी 5,000 रुपये आम्हाला देणग्या स्वरूप प्राप्त केलंय. वासुदेव शेठ पाटील आपलेही मनपूर्वक आभार. तसेच गोरखदादा पाटील यावा पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय गोरक्षनाथ दादा पाटील तर गोरखदादा पाटील यांचा सन्मान होतोय. तसेच चंद्रकांत दादा पाटील, चंद्रकांत शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. मी चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती करतोय आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल स्पर्धेच्या वतीनं. तसेच नानाशेठ तुकाराम पाटील हे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी नानाशेठ पाटील यांना विनंती करतो की आपणही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं, ज्यांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपयाचं देणग्या स्वरूप आम्हाला प्राप्त करून दिलंय. 4 बॉल झालेत, 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 4 चेंडू झाले, 2 बॉल शिल्लक आहेत. तसेच या ठिकाणी नानाशेठ पाटील यांचा सन्मान होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दिलीप पाटील साहेब यांच्या शुभाचे आपण तो सन्मान करूया. सन्माननीय चंद्रकांत बाबूराव पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी दिलीप दादांना विनंती करतो की आपल्या शुभाचे चंद्रकांत पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. तर चंद्रकांत पाटील साहेबांचा सन्मान होतोय. दिलीप शेठ पाटील यांच्या शुभाचे आपण तोंडरे प्रीमियर लीग मध्ये त्यांचा सन्मान करतोय. तसेच चंद्रकांत शेठ पाटील यांच्याकडनं देखील तोंडरे प्रीमियर लीग साठी 1,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले, त्यांचेही मनपूर्वक आभार. तसेच सन्माननीय संदीप दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. आज नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था मित्रांनो, पूर्ण क्रिकेट खेळाडू असोत, सर्व आयोजक किंवा सर्व प्रेक्षक वर्ग यांसाठी नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. सन्माननीय महेश दादा पाटील, एकच वादा महेश दादा यांच्या माध्यमातून देखील आम्हाला भरपूर मोठं योगदान लाभलंय आणि त्याचबरोबर श्रीनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील खूप मोठं योगदान लागलंय. तर महेश शेठ पाटील यावा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये झालंय. यस, थँक्यू. खूप मोठं योगदान सर्वांचं तोंडरे प्रीमियर लीग सक्सेसफुल करण्यामागे या सर्व मान्यवरांचं खूप मोठं योगदान लागलं. या सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि जाऊया पुन्हा एकदा सेमीफायनल 1
तो बहुत बहुत शुक्रिया। ओवर की बात करेंगे, पहला ओवर का खेल समाप्त हुआ। पहला ओवर के समाप्ति के बाद काफी महंगी गेंदबाजी, मगर वहां पे बात करेंगे तो 9 गेंदे इस्तेमाल की, क्योंकि 3 गेंदे वाईट। तर निश्चित आज नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था महेश शेठ पाटील आपण करून दिली। अन्नदाता सदा सुखी असं म्हटलं जात आहे। महेश दादा आपलं मनपूर्वक, संदीप दादा या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि आज आम्हाला जेवण बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वयंपाक जे बनवत आहेत अर्थात आचार्य आहेत। 14 झालेत पहिल्या ओव्हरमध्ये। सुरेश तुकाराम पाटील, तसेच तुलसीराम पाटील, बामा पाटील, तसेच बुधाजी पाटील, नाथा पाटील, सुरेश शेठ पाटील या सर्व आचार्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। कारण त्यांनी बनवलेलं जेवण खावत राहावं असं त्यांच्या हातातली चव आहे आणि आज ते खूप मेहनत करतात। आणि गोरक्षनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील आमच्या स्पर्धेसाठी अर्थात तोंडरे प्रीमियर लीग साठी 2000 रुपयाचं देणग्या स्वरूप प्राप्त झालं। तर मी पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करेल। आणि संदीप दादा पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं देणग्या स्वरूप प्राप्त झालं। या सर्व दानशोदात्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तो बहुत बहुत शुक्रिया। पहला ओवर का खेल समाप्त हुआ। यहां से हम बात करेंगे तो अन्वी 11 टावर ग्रुप टीम की टोटल 14 रन बने हैं पहले ओवर में। एक विकेट के नुकसान पर विकेट आउट हुए थे संकेत पाटिल, जिनका शुभ संकेत नहीं था, क्योंकि जो रनआउट के तौर पर आउट हुए, कॉलिंग नहीं थी दोनों के बीच और नतीजा रहा कि संकेत पाटिल को लौटना पड़ा। नए बल्लेबाज है स्ट्राइक एंड के ऊपर प्रीतेश पाटिल, जिन्होंने पहली दिन में तहलका मचाया। साई सेलार के नाम से उन्हें पुकारा जाता है और आज भी तैयार है खंडों के ऊपर बैट लेके, क्योंकि अब अन्वी 11 टीम ये सेमीफाइनल का मुकाबला खेल रही है। तो गेंदबाज तैयार, जितेश पहले गेंदबाजी के लिए तैयार होंगे। इस समय गेंदबाजी के लिए शायद टोंडरे प्रीमियर लीग में खेलने वाले सभी खिलाड़ी पाटिल होने चाहिए। अच्छी गेंद गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया और पहली गेंद जितेश पहले की डॉट। सेकंड के ऊपर प्रीतिश पाटिल। तो टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे, पुल स्कोर 14 रन बगैर विकेट के, एक विकेट के नुकसान पर। सेकंड के ऊपर गेंदबाज अब बात करेंगे तो जितेश बहले। गेंदबाज फिर एक बार, अच्छी गेंद सामने खेला, फील्डर ले ली कैच। साई शेलार के पारी का खत्मा। विकेट नंबर 2 मैदान के बाहर प्रीतिश पाटिल। बड़े विकेट यहां से टावर ग्रुप टीम के लिए, क्योंकि दत्ताभाऊ पाटील आपका स्वागत है। यावा आपण व्यासपीठावरती। दत्ताभाऊ पाटील आपण या व्यासपीठावरती। तो विकेट नंबर 2 प्रीतिश पाटिल मैदान के बाहर। उसके बाद अब नए बल्लेबाज होंगे मैदान के ऊपर। स्वप्निल पाटिल उर्फ भाया मैदान के अंदर इन होते हुए। चौथे नंबर के बल्लेबाज। पहला ओवर थोड़ा सा महंगा रहा था, 9 रन और 1 रनआउट का विकेट। उसके बाद जितेश पहले जो गेंदबाजी कर रहे हैं, जितेश पहले की बात करेंगे तो उन्होंने गेंदे फेंकी है 2 और 2 गेंदे 0 रन 1 विकेट। फिर एक बार तैयार फील्डिंग की बात करेंगे। सेकेंड पावर प्ले, ऑफ साइड में एक खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, और इस समय ऑन साइड की बात करेंगे लॉन्ग ऑन और मिड विकेट। ये 2 खिलाड़ी है। हल्के हाथों से प्लेसमेंट किया, बैक टू द बॉलर।
जितेश पहले बेहतरीन गेंदबाजी करते हुए तो इस ओवर की 3 गेंदे, कोई रन नहीं है, थोड़ा सा प्रेशर बना अनवी 11 टावर ग्रुप के ऊपर। 14 रन बने। शॉर्ट पिच, बड़ा मौका था, मौके को गवाया और एक विकेट लौटना पड़ेगा भाया को। बैक टू द डगआउट, टीम को लगता है तीसरा करारा झटका। स्वप्निल पाटिल बैक टू द डगआउट और अनवी 11 टावर ग्रुप थोड़ी सी दुविधा परिस्थिति में, क्योंकि पहला ओवर 14, उसके बाद 4 गेंदे, 0 रन, 2 विकेट जीते स्वेल। वेल डन। तो नए बल्लेबाज विशाल पाटिल उर्फ कालू के नाम से उन्हें पुकारा जाता है, सबका बड़ा दोस्त है हमेशा। तो गेंदबाज तैयार इस समय जितेश पहले बेहतरीन गेंदबाजी करते हुए, सामने है विशाल पाटिल। कमाल की स्ट्रोक आते ही इनसाइड आउट के माध्यम से गेंद को खेल दिया कवर की तरफ और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाद 4 रन। शायद डीजे मास्टर को भी पता है कि विशाल पाटिल अच्छी बल्लेबाजी करते हुए। टीम की रन संख्या की बात करेंगे तो पुल स्कोर पहुंच चुका है 18 रन। इस ओवर की आखिरी गेंद शॉट वाली गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर। संदीप पालकर फेवरेट अंपायर, जिन्हें आज मौका मिलेगा दाल मुंडी खाने का। ज्यादा पसंद है संदीप पालकर को दाल मुंडी, और इंतजार है इस मुकाबले के बाद। जितेश पहले ये काम सिर्फ अजय भंडारी कर सकते हैं, क्योंकि आकाश पाटिल काफी शांत खिलाड़ी है, वो जल्द बाहर नहीं निकलते। गेंदबाज तैयार, जितेश पहले आखिरी गेंद, अच्छी गेंद और ये सामने खेला कारपेट ड्राइव अलोंग द कारपेट, गेंद को रोकेंगे, मौका तो नहीं है। रन बनेगा 1 ओवर की समाप्ति। इस ओवर से आए 6 रन, 2 विकेट। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 3 विकेटों के नुकसान पर 20 रन। तो अब 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के बाद रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर पहुंच चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 20 रन 10.00 की और औसत बरकरार रखी है। मुकाबला जीतने के लिए 5 ओवर में तकरीबन 50-55 रनों का टारगेट अनवी 11 टावर ग्रुप को बनाना होगा, क्योंकि एक तरफ पर 11 साइड स्पोर्ट टीम की बल्लेबाजी भी काफी ताकतवर है। 2 ओवर का मुकाबला समाप्त हुआ, अब आएंगे तीसरे ओवर में गेंदबाज विक्रम पाटिल। कल बेहतरीन गेंदबाजी की थी विक्रम ने, तो विक्रम पाटिल तैयार हो चुके गेंदबाजी के लिए। तो गेंदबाज तैयार, सामने खेला है विशाल पाटिल, मगर इस समय एक्स्ट्रा कवर की तरफ 1 रन बनेगा। 1 के साथ रन संख्या 21 रन 21 रनों के ऊपर। अगला मुकाबला लंच ब्रेक के बाद होगा।
इसके बाद लंच ब्रेक होने वाला है। विक्रम पाटिल इनके लिए विकेट का हैट्रिक। दिलीप पाटिल इनकी तरफ से 2000 का इनाम। यदि विक्रम ने विकेट हैट्रिक ली तो दिलीप दादा की तरफ से 2000 का इनाम होगा। विक्रम है गेंदबाजी के लिए सामने बल्लेबाज आकाश पाटिल। सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर आकाश से आज उम्मीद बहुत ज्यादा है, क्योंकि स्ट्राइक एंड पर आकाश। गेंदबाज विक्रम फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए, और इस बार हवा में खेला, सीढ़ियां छिप गई खेत में। विकेट का पतंग, मानो जिस विकेट की तलाश थी वो विकेट। आकाश पाटिल बैक टू द डगआउट। से तो यहां से बात करेंगे, विकेट मिली आकाश के, जिस विकेट की मानो तलाश थी परिलवन साई स्पोर्ट टीम जिनको, और शायद ये विकेट मिली। और अब बात करेंगे तो ये बड़ी विकेट, अब जीत का सिलसिला रखना है तो फिर 55 टारगेट बनानी होंगी। नए बल्लेबाज सूरज पाटिल। तो नए बल्लेबाज है सूरज पाटिल। गेंदबाजी के लिए तैयार विक्रम। 2 विकेट हैट्रिक के लिए दिलीप दादा की तरफ से 2000 का इनाम। रन तो बनेगा 1। अंपायर का डिसीजन नो बॉल, बीमर गेंद थी। और 1+1 रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर पहुंच चुका है। यस, रिव्यू लिया फील्डिंग करने वाली टीम ने। आप चेक करना होगा कि हाइट फैक्टर कितनी थी। तो विक्रम पाटिल के लिए हर विकेट के लिए नाना शेठ पाटिल, आई एकवीरा नाना शेठ पाटिल, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। तो नो बॉल, अंपायर का डिसीजन हाइट फैक्टर थोड़ी ज्यादा ही थी, कमर से ज्यादा ऊपर, और नो बॉल। रिव्यू खत्म हुआ। परी 11 साई स्पोर्ट टीम 1+1 खत्म हुआ रिव्यू। आप टीम का उनके पास रिव्यू नहीं है। रन संख्या 2 से आगे, रन संख्या 23 रन के ऊपर पहुंची है। तो गेंदबाज तैयार, अच्छी गेंद, बिल्कुल। यहां पर हम बात करेंगे तो डॉट बॉल की समाप्ति, फ्री हिट वाली गेंद थी। हर विकेट के लिए आई एकवीरा नाना शेठ पाटिल, इनकी तरफ से 500 रुपए। विकेट हैट्रिक के लिए दिलीप दादा पाटिल, इनकी तरफ से 2000 का प्राइज। विक्रम के लिए कई सारे इनाम हैं, मगर टीम की रन संख्या की बात करेंगे, पुल स्कोर 23 रन, 23 रन, ओवर नंबर 3। मैदान के ऊपर गेंदबाज तैयार, अच्छी गेंदबाजी, फिर एक बार बल्लेबाज को बीट किया लगातार। अच्छी गेंदबाजी, मानो एक गेंद बीमर फेंकने के बाद उसके बाद बेहतरीन गेंदबाजी की। और अब टीम की रन संख्या 23, लॉस ऑफ 4 विकेट, 4 विकेट गई है मैदान के बाहर। सेकंड पर है विशाल पाटिल, और इस बार ऑफ साइड में स्क्रीन के ऊपर से गेंद जाएगी।
बाउंड्री लाइन के बाहर विशाल पाटिल आक्रामक, उनके बल्ले से ये शानदार छक्का। शहंशाह, बादशाह, शेरे दिल अमसा नेता, पहलवान, कदरदान, संग दिल अमसा चेता। तो रन संख्या 6 के साथ 29 के ऊपर पहुंची है। जिक्र किया था कि 5 ओवर में 50-55 की टारगेट होनी चाहिए, उसी अंदाज से बल्लेबाजी। शॉर्ट पिच वाली गेंद, अपील स्ट्रांग है और बल्ले का हिस्सा लिया है और इस समय लौटना पड़ेगा बल्लेबाज को। बिग विकेट विशाल पाटिल, बैक टू द डगआउट। बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ मुझे सांस आए, जरा पास आओ मुझे सांस आए, बदन पे सितारे लपेटे हुए। तो सुरेश के लिए इनाम है चौक, लगातार 3 चौके, लगातार 3 छक्कों के लिए 2000। सुनील अनंता पाटिल इनकी तरफ से इनाम होगा और आई एकवीरा नानाशीट पाटिल इनकी तरफ से विक्रम को हर विकेट के लिए 500 थे, 500 रुपए अब जमा हो चुके हैं सुरेश के लिए। नानाशीट पाटिल इनकी तरफ से विक्रम के लिए, हाँ शायद ये तो 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 29, लॉस ऑफ 5 विकेट। नए बल्लेबाज है सूरज पाटिल। कल कैप्टन प्रमोद पाटिल नए बल्लेबाज नो स्ट्राइक इनके ऊपर होंगे। अब चौथा ओवर, चलो ज्यादा वक्त जाया ना करें। मंगेश पाटिल और पुन्नू, यस टोंडरे प्रीमियर लीग खेलेंगे तो आप पाटिल ही बन जाएंगे। और पाटिल आप कहा जा रहे हैं? नाथा पाटिल। तो रन संख्या की बात करेंगे 29 जीतने के लिए अभी बात करेंगे तो 55-60 की टारगेट होनी चाहिए, तो शायद तोड़ फाइटिंग मुकाबला होगा। और सामने खेला बेहतरीन स्ट्रोक, फील्डर है वाइड स्ट्रॉन्ग ऑन में, रन बनेगा एक के साथ रन संख्या फुल स्कोर पहुंच चुका है 30 रन। कुल कप्तान आए पिच के ऊपर हाथ को मिट्टी लगाते हुए। तो प्रमोद पाटिल होंगे स्ट्राइक एंड के ऊपर। तो गेंदबाज मंगेश पाटिल गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज है प्रमोद पाटिल। टीम की टोटल 30 रन्स, अभी भी 11 गेंदें शेष और 11 गेंद में एक बड़ी टोटल होनी चाहिए। तो गेंदबाज तैयार, फिर एक बार गेंदबाजी के लिए। सामने है प्रमोद पाटिल। चलो मुकाबला शुरू करें। और पहली गेंद विकेटों के पीछे, 1 रन तो जरूर बनेगा। सिंगल से टीम की टोटल रन संख्या पहुंची 31 रन। बल्ले का हिस्सा लिया था शायद अच्छी गेंद, फिर एक बार बल्लेबाज को बीट किया। मंगेश पाटिल बेहतर गेंदबाजी कर रहे हैं। पुन्नू
रन संख्या 30 रन, लॉस ऑफ 5 विकेट, 5 विकेट लौटी है मैदान के बाहर। प्रमोद पाटिल है नो स्ट्राइक इनके ऊपर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, अच्छी गेंद सामने खेला से लिमिट ऑन में, जब तक गेंद रुकेगी तब तक रन बनेगा। 1-1 के साथ 32 रन, सिंगल डबल और सिंगल डबल से मुकाबला आगे बढ़ता हुआ, मगर प्रमोद पाटिल सिंगल डबल से ये मुकाबला बड़ी टोटल नहीं बन सकती। बड़ी टोटल चाहिए तो चौके छक्के लगाने होंगे और क्षमता प्रमोद पाटिल में काफी है, हमेशा चौके छक्के लिए जाने जाते हैं। अब समर्थक भी यही सोच रहे कि प्रमोद के बल्ले से चौके या छक्के देखने मिले। इस साल उम्दा फॉर्म में प्रमोद पाटिल, और ये देखिए ना कितनी खूबसूरत इनसाइड आउट, स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, प्रमोद पाटिल के बल्ले से चौका। आपला हात भारी, लात भारी, चमायला सगळं स्लॅब। तो शायद ये चौका या प्रमोद के बल्ले से जिक्र किया था कि इस साल उम्दा फॉर्म में है, रिवर्स शॉट भी बेहतर खेलते हैं और रिवर्स शॉट जो कि बेहतरीन गुड नाइट में देखा प्रमोद पाटिल का। दर्शक यही सोच में कि इस मुकाबले में एक आध रिवर्स शॉट हो, और इस बार हवा में गेंद, फील्डर पहुंचे मगर कैच की नीचे नहीं पहुंच पाए। 1 रन जरूर बना। मैन ऑफ द सीरीज स्पोर्ट्स साइकिल आप देख रहे हैं बिल्कुल दिनेश शेटकानावकर जिनकी तरफ से पुरस्कृत की गई है। तो यहां से ओवर खत्म हुई। थैंक यू। तो टुंड्रे प्रीमियर लीग का पहले इनाम होगा 46,000 और दूसरा प्राइज होगा 23,000। टुंड्रे प्रीमियर लीग का पहला प्राइज है 46,000 और दूसरा प्राइज 23,000। 2 इनाम होंगे। मैन ऑफ द सीरीज स्पोर्ट्स साइकिल फाइनल में खेलने वाली 2 ही टीम के खिलाड़ी को देंगे मैन ऑफ द सीरीज। तो गेंदबाज की बात करते हैं तो यहां से 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तो आखिरी ओवर होगा अब मयूर पाटिल उर्फ गुड्डा, अक्षय पाटिल इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 2000 का इनाम होगा इस गेंदबाज को। तो मयूर पाटिल है गेंदबाजी के लिए तैयार, सामने कुल कप्तान प्रमोद पाटिल। चौके छक्कों के लिए जाने जाते रिवर्स के बादशाह भी हैं। तो गेंदबाज मयूर पाटिल उर्फ गुड्डा मतरे खेत के मशहूर गेंदबाज है। और ये देखिए हवा में गेंद, फील्डर दूर, पहुंचेंगे नहीं, तब तक वहां पर रन बनेंगे 2। सुभाष पाटिल का भी आगमन, वेलकम। तो सुभाष पाटिल आज जुड़ेंगे कमेंटर बॉक्स में, आपका स्वागत है। रन संख्या की बात कहते हैं तो फुल स्कोर पहुंच चुका है 39 के ऊपर। प्रमोद पाटिल बड़ी प्रयास में है, चौके छक्के की तलाश में है प्रमोद पाटिल। उनके बल्ले से एक चौका जरूर देखने मिला। सामने है बल्लेबाज प्रमोद, और बल्ले का हिस्सा प्रमोद पाटिल के पारी का खात्मा। विकेट नंबर 6, बैक टू द डगआउट प्रमोद पाटिल।
बल्लेबाज सूरज पाटिल। सूरज पाटिल इनकी तरफ से सैम हैट्रिक के लिए यहां पर लगातार 2 मारेंगे तो भी 500 रुपए के नाम। नए बल्लेबाज सूरज उर्फ सैम, सूरज को सुरक्षित तरह से इनाम है, 2 छक्के भी लगाएंगे तो भी 500 के इनाम। और रन संख्या पहुंची है 39 के ऊपर। गेंदबाज तैयार गेंदबाजी के लिए मयूर। शॉर्ट पिच गेंद सामने खेला, तेज तरार स्ट्रोक, रन बनेगा एक से रन संख्या आगे बढ़ती हुई 40 रन। अभी भी 2 गेंदें शेष, अभी भी 3 गेंदें शेष। सामने बल्लेबाज है सूरज। सूरज है फिर एक बार, दोनों तरफ सूरज है। इस बार भी बढ़िया स्ट्रोक एक्स्ट्रा कवर की तरफ, वहां खिलाड़ी है, रन बनेगा एक। डबल के लिए नहीं पलटना चाहते, सिंगल बनी। 41 रन टीम की टोटल। अब आखिरी ओवर की 2 आखिरी गेंदें, एक आध बड़ी हिट, यहां से एक अच्छी टोटल बन सकती है टीम अन्वी 11 टावर ग्रुप। और इस बार भी सामने खेला, रन बनेगा एक। डबल के लिए पलट चुके हैं, थ्रो अच्छा नहीं है। 2 रन बने, 2 के साथ 43 रन टोटल स्कोर बन चुका है। तो अब आखिरी ओवर की आखिरी गेंद, आखिरी ओवर और आखिरी गेंद। यस, टुंड्रे प्रीमियर लीग के लिए सुभाष भाई पटेल हमारे कमेंटेटर हैं और उनकी तरफ से 2500 रुपए का डोनेशन, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। तो 1 रन बना लेग बाय के स्वरूप में। रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर 45 रनों का टारगेट होगा टीम परी 11 साई स्पोर्ट टीम के सामने। पैंतालीस रनों का टारगेट है टीम के सामने जीतने के लिए। यहां से तो 45 रनों का टारगेट है टीम के सामने। मुकाबला अनबी 11 टावर ग्रुप ने 44 बनाए, परी 11 साई स्पोर्ट टीम के सामने लक्ष्य है 45 का।
हॅलो चला असं लावणं बघतो मी पहिली सेमीफायनल आपण पाहतोय पहिली इनिंग संपुष्टात आली अन्वी 11 टॉवर ग्रुप 30 चेंडूमध्ये 45 धावा 44 धावा जमवल्या आणि 45 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलाय सेकंड इनिंग मध्ये परी 11 साई स्पोर्ट्स सलामीची जोडी प्रवीण पाटील आणि कुशाल पाटील प्रवीणसाठी हा पहिला चेंडू फुल टॉस पायचीची अपील आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद चुकीला माफी नाही. पंचेचाळीस धावांचं लक्ष्य समोर आहे 30 चेंडूमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत अशा वेळेस मॅन एंट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात मी तर म्हणेन आकाश पाटील या गोलंदाजांना करून दिली आहे कारण पहिल्या चेंडूवर प्रवीण सारख्या फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला त्याच्यानंतर वन डाऊनचा फलंदाज आपण पाहू शकाल मयूर पाटील कुशाल पाटील अशी मैदानाच्या सेंटरवर जोडी आपण पाहू शकाल पहिला मॅन एंट्री पॉवर प्लेचं षटक मयूरसाठी हा चेंडू खेळून काढला ऑन साइडला नॉकऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतो तितक्याच वेगाने प्रमोद आला होता परंतु चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर आणि या चेंडूवर मिळतील 4 धावा थँक्यू डीजे चांगला डिस्टन्स कव्हर केला होता मी तर म्हणेन प्रमोद पाटीलनं परंतु अतिशय गोळीच्या वेगानं चेंडू आला या चेंडूवर मिळाल्या 4 धावा आणि सुरुवात झाली आहे मी तर म्हणेन फटकेबाजीची कारण पहिल्या चेंडूवर प्रवीण सारखा फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर चांगली सुरुवात मयूर पाटीलने या चेंडूवर मिळवून दिली आहे 2 चेंडूमध्ये 4 धावा अद्याप जमवल्यात परी 11 साइड स्पोर्ट्स संघ हा चेंडू खोदून काढलाय अनुज चेंडूवर होता डायरेक्ट हिटची संधी होती परंतु 1 धाव या चेंडूवर पूर्ण केली जाते 5 धावा अद्याप जमवल्या गेल्यात 45 धावांचा लक्ष्य 9च्या सरासरीने धावसंख्या जमवायची आहे एकीकडे जर आपण पाहिलं तर या संघाचा संघनायक प्रमोद पाटील अतिशय चांगला संघ आहे अतिशय चांगला सामना आपण एन्जॉय करतोय एकीकडे आकाश पाटील आहे संघाचा संघनायक आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर परी 11 स्पोर्ट्स संघ अतिशय चांगला खेळ करताना 5 धावा 6 धावा अद्याप 5 धावा धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या आहेत हलक्या हाताने यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिला 1 धाव पूर्ण केली जाते बघा क्षेत्ररक्षण चांगला झाला होता प्रितेश पाटील कदाचित ओव्हर थ्रूची धाव देखील मिळाली असती परंतु बॅकअप तेवढं चांगलं आणि या चेंडूवर मिळाली 1 धाव बघा एक चौकार आलाय त्याच्यानंतर शांत सुरुवात 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये कारण फलंदाजांना हेरलाय 45 धावा बनवायच्या प्रति षटकामागे जरी 8-9 धावा आल्या तर आपण सामन्यामध्ये वर्चस्व स्थापित करू शकतो या स्ट्रॅटर्जीने यावेळेस मात्र फलंदाजी होताना या 2 फलंदाजांची मयूरसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता परंतु दिशाहीन गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून यावेळेस मात्र पाहायला मिळतीये ज्या गोलंदाजांना पहिल्या चेंडूवर प्रवीण सारख्या फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला त्याच्यानंतर मी तर म्हणेन थोडीशी खराब सुरुवात आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळते आकाशचा हा चेंडू मयूरसाठी आक्रमण चढवला जातोय मोठा फटका येतो या चेंडूवर 6 धावा अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन कडक फलंदाजी आक्रमण चढवला जातोय एक चौकार एक षटकार
अशी ही खेळी मयूर पाटीलची विचार विनिमय करण्या विवश केलाय. मी तर म्हणेन स्वतः संघाच्या संघनायकाला जो गोलंदाजी करतोय, गोलंदाजीच्या बोल्यावर आहे आकाश पाटीलला. मागणं षटक अद्याप आपण पाहतोय, तर एकीकडे एक जबरदस्त फलंदाजी मयूर पाटील. यावेळेस मात्र चेंडूला मिड विकेट क्षेत्रात फरकवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. 3 धावा या चेंडूवर कंप्लीट केल्या. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 1 धाव आपल्या संघासाठी नक्कीच मित्रमंडळ वाचवली आहे. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डबल डिजिट मध्ये धावसंख्या 16. आता कसं वाटतंय अरे मी तुला काल केलं तर तुम्ही पुसायला मी मॅचला आहे कॉमेंट्री करतो. 4 वर झालं फोन करतो तुला. ना करीन भाऊ करीन 100% करीन 100% नाही झाले त्याला मी हॅलो. पहिलं षटक आपण पाहिलं. 16 धावा पर 11 स्पोर्ट्स संघानं जमावल्यात. एक दमदार सुरुवात मिळवून दिली आहे मयूर पाटील या फलंदाजांना. एक चौकार, एक षटकार अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं थोडं एंटरटेनमेंट देखील पाहायला मिळालं मयूर पाटीलच्या बॅटमधनं. दुसरं षटक गोलंदाज संकेत पाटील. हा चेंडू संकेतचा दमदार हिट चढवली जाते या चेंडूवर. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. मिळतील 6 धावा. थँक्यू डीजे. 45 धावांचा लक्ष्य. एकीकडे बॅट तपवले या उन्हाच्या भरामध्ये फलंदाज मयूर पाटीलनं. 2 षटकार, 1 चौकार अशी खेळी सध्या आता साकारताना दिसतोय. चांगली फलंदाजी. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता. सरळ खेळून काढलाय. लॉफ्टेड हिट प्रमोद पाटीलच्या डोक्यावर नाही यावेळेस. षटकार. बचना ए हसीनो लो मैं आ गया ए बचना ए हसीनो लो मैं आ गया हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदा है यार से जुदा बचना ए हसीनो लो मैं आ गया. 28 धावा. धावसंख्या 10 फलकावर. मागणी गोलंदाजी संकेत पाटील. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. तिसरा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. निश्वेचा श्वास, कारण मागच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, त्याच्यानंतर डॉट बॉल. 45 धावांचा लक्ष्य घेऊन हा संघ उतरलाय. अतिशय चांगली फलंदाजी मयूर पाटीलच्या बॅटमधनं. साठी हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा ताकदीचा वापर. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धाव्यांसाठी. अप्रतिम फलंदाजी. फक्त चौकार आणि षटकार अशी खेळी सध्या तर मयूर पाटील. यावेळेस फक्त मयूर पाटील. चौकार.
चेंडू द्यायचा मैदानामध्ये. एकीकडे जर आपण पाहिलं तर डाकाउट मध्ये थोडस एंटरटेनमेंट स्मित हास्य अजय पाटीलच्या चेहऱ्यावर. डान्स देखील पाहिला आम्ही विक्रम पाटीलचा, जितेश वेल्लेचा. कारण फलंदाजी तेवढीच चांगली तेवढ्या दर्जाची होताना दिसतंय मोरू पाटीलची. ज्या फलंदाजीची आवश्यकता होती परी 11 स्पोर्ट्स संघाला तो काम मी तर म्हणेन करून दाखवलं या फलंदाजानं. काय फलंदाजी केली आहे, चौकार षटकार चौकार षटकार. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर प्रवीण सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला होता आकाश पाटीलनं. त्याच्यानंतर मयूर नावाचं वादळ आपण पाहिलं मैदानामध्ये, अप्रतिम खेळली. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा. त्याच्यानंतर खरपून समाचार घेताना संकेत पाटील या गोलंदाजाचा आपण पाहतोय मयूर पाटील या फलंदाजाला. मयूरसाठी हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची होती सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 32. बम्बू डाल के बम्बू डाल के बम्बू डाल के बारी छत्तीस धावा, 12 चेंडू 36 धावा. काय खेळी साकारली या मयूर पाटील या फलंदाजानं. वैयक्तिक जर धावसंख्या पाहिली या फलंदाजाची तर अतिशय चांगला खेळ केलाय. कुशाल पाटील एकीकडे आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करून 34 धावा या फलंदाजानं बनवल्यात अद्यापी. 10 चेंडू मध्ये 34 धावा. 340च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक कुशाल पाटील. तिथे 6 चेंडू फुल टॉस होता, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. सॅम येतोय चेंडूवर, 1 धाव या चेंडूवर जमवली जाते. बघा अतिशय चांगली खेळी या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करून देण्याचा काम मयूर पाटीलला केला जातोय. एकीकडे 10 चेंडू मध्ये 34 धावा या फलंदाजांना बनवल्यात. अप्रतिम खेळी साकारताना दिसतोय. कारण धावा बनवल्या होत्या अन्वी 11 स्पोर्ट्स संघानं 44-45 धावांचा टार्गेट घेऊन हा संघ उतरला होता मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर एक झटका मिळाला होता प्रवीण पाटीलच्या रूपामध्ये. त्याच्यानंतर काय खेळली दाखवली, काय फलंदाजी पाहायला मिळते मयूर पाटीलची. हा चेंडू मयूरसाठी आउटर एज लागली आहे. चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय आणि या चेंडूवर देखील मिळत आहेत 4 धावा. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. डीजे सामना जिंकून दाखव बारक्या मलार. हा क्युटीज आहे. परंतु मी तर म्हणेन या मयूर पाटीलने फिरक्या फिरवल्यात गोलंदाजांच्या. काय फलंदाजी केली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. धावा झाल्यात 41 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. 45 धावांचा लक्ष्य, 4 धावा अद्याप बनवायच्या आहेत. तर एकीकडे आपण जर पाहिलं तर अतिशय चांगली खेळी. नक्कीच या सामन्यानंतर लंच ब्रेक आमचे योगेश मोडवी सांगतायत. हा चेंडू मयूरसाठी फुल टॉस. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये संकेत येतो चेंडूवर, 1 धाव जमवली जाते. वर्चस्व स्थापित केलंय सामन्यामध्ये. अतिशय चांगली खेळी साकारली आहे मयूरनं. धमाकेदार फलंदाजी देखील पाहायला मिळाली. चौकार षटकार चौकार षटकार. फक्त आक्रमण अटॅक बॅटमधनं पाहायला मिळाला. 5 षटकांचा खेळ आपण पाहतोय. तर एकीकडे कुशाल पाटील शांत खेळी करताना या सामन्यामध्ये पहिली सेमीफायनल आपण एन्जॉय करतोय. हा चेंडू कुशाल साठी यॉर्कर होता. ट्रिपल उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. दुसरा झटका परी 11 स्पोर्ट्स संघाला.
दोन फलंदाज बाद झाले. मोठा फलंदाज ज्याने जबरदस्त खेळी केली अद्याप खेळपट्टीवर 41 असा स्कोर आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. अजय पाटील संघाचा संघनायक. सेकंड डाऊनला आपण पाहतोय. तर एकीकडे पितेश चांगली गोलंदाजी करताना 4 धावा अद्याप 4 धावांची अद्याप गरज आहे संघाला. 45 धावांचा 3 धावांची अद्याप गरज आहे. अजय पाटील साठी हा चेंडू उंच गेलाय हव्यामध्ये. आकाश पाटील चेंडूवर येण्याच्या अगोदर चेंडू जमिनीला दान झाला आणि चेंडूवर मिळाल्या 2 धावा. 43 धावा. पहिली सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल आपण एन्जॉय करतोय. 45 धावांचं लक्ष होता आणि अशा वेळेस मयूर पाटील जबरदस्त खेळी. कसा कसा देवाचा देव दगडा रे, एका पायाने लंगडा. कसा देवाचा देव दगडा रे, एका पायाने लंगडा. थँक्यू डीजे. डगआउट मध्ये डान्स पाहतोय आम्ही. लकी पाटील, जितेश वेल्ले, विक्रम पाटील कारण फायनल मध्ये प्रवेश केला. संघानं चांगला खेळ दाखवला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चला विक्रम पाटील साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. चांगला खेळ आज संडे नाईट. चला एक छोटीशी मेजवानी होऊन जाईल. 500 रुपयाचा पारितोषिक विक्रम साठी आलेला आहे. मयूर पाटीलने चांगला खेळ केलाय. अप्रतिम इम्प्रेसिव्ह फलंदाजी या इनिंग मध्ये. पहिली सेमीफायनल आणि धडाकेबाज सुरुवात मी तर म्हणेन. अनुचा हा चेंडू मयूर साठी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. गोलंदाजी चांगली होते. एकीकडे प्रयत्न चालू आहेत MS धोनी स्टाईल मध्ये सामना संपवण्याची. आमचे बाळा पाटील आम्हाला जॉईन झाले आहेत. अतिशय चांगले समालोचक आहेत. आतिश पाटील. स्पेअर मारा. खराब चेंडू. सामना जिंकलाय. पहिली सेमीफायनल फायनल मध्ये प्रवेश परी 11 स्पोर्ट्स या संघाना. आणि या सामन्याचा सामनावीर प्रवीण पाटील घेऊन यायचं खांद्यावर त्यांना. या सामन्याचा सामनावीर जबरदस्त खेळी केली मयूर पाटीलना. 39 धावांचं योगदान 14 चेंडू मध्ये. काय खेळी. चौकार षटकार. ज्या फलंदाजीची आवश्यकता होती ती फलंदाजी दाखवली आहे मयूर पाटीलना. जोरदार टाळ्या होत्या या फलंदाजासाठी. कारण TPL फॉर्मॅटच असा आहे. रायझिंग स्टार मिळत आहेत संघाला. चांगली खेळी साकारली आहे. अप्रतिम. आणि विक्रमसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला. आपण देखील यायचं मंचावर. योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते सामन्यावरचा पारितोषिक देऊन सन्मानित केला जातोय. अप्रतिम खेळी. 14 चेंडू 39 धावा. परी 11 स्पोर्ट्स. जोरदार ताल्या होत्या फलंदाजासाठी. 45 धावा हव्या होत्या. 39 धावा जमवल्यात ना बॅट मधनं. आणि 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं. विक्रम संध्याकाळी नक्कीच कॉल करा. वाट बघतोय मी. हॅलो. आणि मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला मयूर पाटील साठी यायचं आहे.
एटीएम खुलं मच्छिंद्र पाटीलचा संघासाठी 2000, मयूर पाटील साठी 1000 रुपये. अजय पाटील यायचं आपण मंचावर, कारण संघासाठी 2000, मयूर पाटील साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 14 चेंडू 39 धावा. अप्रतिम खेळी, अप्रतिम खेळी. फायनल मध्ये प्रवेश केलाय.